तर आणखीन एक महत्त्वाची बातमी, अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला अवघे 7 दिवस बाकी आहेत। अयोध्येत मंदिर लोकार्पण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। संक्रांतीचा खरमा संपताच विविध पूजा आणि धार्मिक विधी इथे सुरू होणार आहेत। आजपासून 22 जानेवारीपर्यंत अयोध्येत विविध धार्मिक कार्यक्रमांचं विधींचं आयोजन करण्यात आलंय। अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत, कारण आजपासून 22 जानेवारीपर्यंत आपण बघतोय की 7 दिवसांचा अजूनही वेळ बाकी आहे। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 दिवसांचं अनुष्ठान सुरू केलेलं आहे आणि दुसरीकडे अजून काही दिवस बाकी असताना राम मंदिर परिसरामध्ये वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रम, पूजा विधी यांचं सुरुवात जी आहे ती झालेली आहे। कारण हे महत्त्वाचे 7 दिवस आहेत। 22 तारखेला राम मंदिरामध्ये रामलल्लाची मूर्ती आणि त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। मात्र या लोकार्पण सोहळ्यापूर्वी 7 दिवस कार्यक्रमांना आणि धार्मिक विधींना सुरुवात झालेली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडनं। प्रदीप, वेगवेगळे विधी आणि कार्यक्रम सुरू झालेले आहेत असं कळतायत, काय माहिती? प्रज्ञा, आता सध्या तरी विधी जे आहे ते सुरू झालेले नाहीत, मात्र 17 तारखेपासून या विधिवत कार्यक्रमांना सुरुवात जी आहे ते होणार आहे। सध्या राम मंदिरामध्ये विधिवत कार्यक्रमाची रंगीत तालीम जी आहे ते सुरू आहे। मी आहे सध्या राम मंदिर परिसराच्या कॉरिडॉरमध्ये। आपण पाहतोय की हे सगळं सुशोभीकरणाचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। सुरुवातीला मी तुम्हाला हा राम मंदिराचा कॉरिडॉरचा परिसर दाखवतोय। आपण पाहतोय की या ठिकाणी अशी व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। दोन्ही बाजूला सुशोभीकरणाचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आहे। आकर्षक अशी रंगरंगोटी आपल्याला या संपूर्ण मंदिर परिसराच्या कॉरिडॉरमध्ये पाहायला मिळते। आपण थेट राम मंदिरापर्यंत जाणार आहोत आणि हा आपण राम भक्तांसाठी जो अयोध्येमध्ये बनवलेला आलेला कॉरिडॉर जो आहे तो दाखवण्याचं सध्या आपण काम करतो। आपण पाहतो की सध्या रंगरंगोटी जी आहे त्या अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। संपूर्ण मंदिर नागर शैलीमध्ये बांधण्यात आलेलं आहे, त्यामुळे नागर शैलीचा नमुना जो आहे तो आपल्याला कॉरिडॉर परिसरामध्ये पाहायला मिळतो। 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन जे आहे ते होतं आणि त्याची सगळी तयारी जी आहे अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। 17 जानेवारीला जुन्या मंदिरातून रामाची मूर्ती जी आहे ती नवीन मंदिरामध्ये ठेवली जाणार आहे। ते सगळा विधिवत कार्यक्रम जो आहे तो 17 तारखेपासून पार पडेल। त्याच्यानंतर होम हवनाचा मोठा कार्यक्रम जो आहे तो राम मंदिरामध्ये होणार आहे, ज्याच्यामध्ये 101 पुजारी हे पूजामध्ये सहभाग घेणार आहेत। सध्या आपण पाहतोय की उत्तर भारतामध्ये प्रचंड धुक्याची थंडी आहे, त्यामुळे नवीन राम मंदिर जे आहे ते आपल्याला या धुक्यामध्ये हरवलेलं पाहायला मिळतंय। सध्या आपण कॅमेरामॅनला विनंती करतोय की इथूनच जे नवीन राम मंदिर जे आहे ते जर दाखवण्याचा प्रयत्न केला तर राम भक्तांना कळेल। मात्र सध्या धुकं जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती आहे। रामभक्त जे आहेत ते दर्शन घेऊन बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत। मात्र सगळीकडे संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये चैतन्याचं वातावरण पाहायला मिळतंय। कहाँ आए हो? सूरत गुजरात थी ना मैं आवेला छी। रामलला ना दर्शन करवा माटे आवेला छी। मंदिर बना है, कैसा लग रहा है? बहुत सरस, बहुत अच्छा। अच्छा पाहतोय की गुजरात वरून आलेल्या या सगळ्या महिला आहेत आणि हे सगळे रामभक्त जे आहेत ते दर्शन घेऊन बाहेर पडत आहेत आणि आपण पाहतोय की हे सगळी तयारी राम मंदिर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। प्रज्ञा, नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रदीप।